नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इझी इंग्लिश ग्रामरच्या या भागात स्वागत करतो. आज आपण लेटर रायटिंग म्हणजेच पत्रलेखनाचा अभ्यास पाहणार आहोत. आता या पत्रलेखनाची व्याख्या पाहूयात. लेटर रायटिंग इज अन आर्ट. पत्रलेखन म्हणजेच एक कला आहे. वी राईट लेटर्स टू कन्वे ऑर गिव्ह अवर फीलिंग्स, इमोशन्स, मेसेजेस टू ईच अदर. वी कॅन शेअर आवर फीलिंग्स विथ ईच अदर. आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पत्रलेखनाचा अवलंब करत असतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर टू अंडरस्टँड अँड लर्न. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी इट. म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा असा पत्रलेखनाचा भाग आहे की जो आपण समजून घ्यायचा आहे आणि शिकायचा आहे. सो देर आर टू टाईप्स ऑफ लेटर्स. वन इज इन्फॉर्मल लेटर म्हणजे खाजगी पत्र अँड सेकंड इज फॉर्मल लेटर म्हणजे व्यावसायिक पत्र. आता आपण यांची विस्तृत माहिती पाहूयात. नाव फर्स्ट वन, इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर्स आर युजली रिटन टू रिलेटिव्स, फ्रेंड्स, आवर ओल्ड टीचर्स एट्सेट्रा फॉर सम पर्सनल कॉज ऑर रिझन. या प्रकारच्या पत्रात नातेवाईक, मित्रमंडळी, शिक्षक व जवळच्या नात्यातील लोकांना लिहिल्या जाणाऱ्या पत्राचा समावेश होतो. दीज लेटर्स आर रिटन विथ इझी वर्ड्स, सेंटेन्सेस अँड नॉर्मल लँग्वेजेस. अशा प्रकारची पत्र सोप्या शब्दामध्ये आणि साध्या भाषेमध्ये लिहिलं जातो. इन्फॉर्मल लेटर्स कॅन बी फॉलोइंग टाइप्स. खाजगी पत्राचे खालील प्रकार होतात. लेटर टू थँक एनी नोन पर्सन फॉर समथिंग. ओळखीच्या व्यक्तीला आभार मानण्यासाठी लिहिलं जाणारं पत्र. लेटर टू इन्व्हाइट समवन ऑन सम ओकेजन. कोणत्याही व्यक्तीला काही महत्त्वाच्या प्रसंगी आमंत्रण देण्यासाठी लिहिलं जाणारं पत्र. लेटर टू शो कन्सर्न रिगार्डिंग समथिंग. कोणत्या विषयाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी लिहिलं जाणारं पत्र. लेटर टू मोटिवेट ऑर इन्स्पायर समवन. कोणाला प्रोत्साहन देण्यासाठी लिहिलं जाणारं पत्र. द लास्ट टू ॲडवाईज समथिंग टू समवन. आपल्या जवळच्या व्यक्तीला सल्ला देण्यासाठी अशा प्रकारचा पत्र लिहिला जातो. आता यानंतर इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र व फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. पत्रलेखनासाठी आवश्यक असणारे विचारात घ्यावयाचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. पत्र लिहित असताना पत्रामधील सर्व मुद्दे पत्राच्या डाव्या बाजूस म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट म्हणजेच समासाला लागून द्यावेत. दुसरा पॉईंट, पत्रामध्ये स्वतःचे नाव न लिहिता त्याऐवजी पत्रलेखनासाठी दिलेल्या प्रश्नात जे नाव दिलेले असते तेच नाव लिहावे. नेक्स्ट पॉईंट, इन्फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट म्हणजे विषय लिहू नका. फॉर्मल लेटरमध्ये मात्र नाव सब्जेक्ट लिहावा लागतो. पत्रामध्ये जो पत्ता म्हणजे सेंडर्स ॲड्रेस दिलेला असतो तोच पत्ता दोन्ही प्रकारच्या पत्रामध्ये लिहावा. टिप्स फॉर रायटिंग अँड इन्फॉर्मल लेटर. अनौपचारिक पत्र लिहिण्याचे पुढीलप्रमाणे काही नियम आहेत. कीप ऑल द टेक्स्ट अलाइन्ड टू द लेफ्ट मार्जिन ऑफ द पेज. पत्रलेखन करताना सगळ्याच बाबी पत्राच्या डाव्या बाजूस समासास जोडून लिहायला सुरुवात करावे. स्टार्ट विथ युअर ओन ॲड्रेस, रिअल ऑर इमॅजिनरी. सर्वात प्रथमतः स्वतःचा ॲड्रेस लिहून सुरुवात करावी. मेन्शन द डेट आफ्टर युअर ॲड्रेस. आपल्या पत्त्यानंतर तारीख लिहायला विसरू नका. राईट सल्युटेशन ऑर ग्रीटिंग ॲज डिअर मदर. सल्युटेशन म्हणजेच अभिवादन लिहित असताना प्रिय मम्मी, पप्पा असे लिहून पत्राची सुरुवात करावी. नाव स्टार्ट द मेन बॉडी ऑफ द लेटर युजिंग पॉईंट्स इन द गिवन क्वेश्चन्स. हिअर you can use idioms, imperative sentences. For example, study hard, every day, don't be a bookworm. You can also use exclamation like wow, fantastic. म्हणजेच आता पत्राची सुरुवात आपण इथून करू शकतो. यामध्ये भरपूर अभ्यास कर, पुस्तकातील किडा बनू नकोस आणि या व्यतिरिक्त तुम्ही उद्गारार्थी वाक्यांचा सुद्धा वापर इथं करू शकतो आणि आज्ञार्थी वाक्यसुद्धा या प्रकारात वापरू शकतो. Remember, it is not needed to use heavy words or formal language in this type of letters. In the first paragraph, opening lines, you can say hello, thank, or inquire about health, etc. In the second paragraph, main body, write according to the topic provided in the questions. And the next, conclude with
क्लोजिंग लाईन्स, रिगार्ड्स, रिक्वेस्ट अँड थँक्स, सजेशन्स एटसेट्रा. वरील वाक्यानुसार आपण पत्राची सुरुवात, मुख्य गाभा व पत्राचा शेवट करू शकतो. उदाहरणार्थ, कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. प्लीज विजिट मी सून. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्स फॉर युअर हेल्प. नाव we can conclude the letter as follows: yours affectionately, your son, your daughter, yours lovingly. Don't use apostrophe in yours. Instead of writing XYZ, you can write your own name. पत्राच्या शेवटी डाव्या बाजूस yours affectionately, yours lovingly यासारखे शब्द लिहून त्याखाली XYZ लिहिण्याऐवजी तुमचं नाव लिहावे. तसेच नाव लिहित असताना युवर्समध्ये ॲपॉस्ट्रॉफी एस लिहू नये. आता फॉर्मॅट ऑफ इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्राचे स्वरूप पाहू. पत्रलेखन करताना पत्रातील सर्वच मुद्दे पत्राच्या डाव्या बाजूस समासास लागून लिहावे. नेम अँड ॲड्रेस यामध्ये पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता 5 ओळीमध्ये लिहावे. त्याचे नाव, त्याचा पत्ता, गाव किंवा शहराचे नाव व दिनांक लिहावे. दुसरा भाग सल्युटेशन म्हणजे अभिवादन. यामध्ये माय डिअर फादर, डिअर फ्रेंड यासारखे शब्द लिहावेत. नेक्स्ट ओपनिंग पॅरेग्राफ म्हणजेच पत्राची सुरुवात. यामध्ये आय रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे अँड आय फेल्ट व्हेरी हॅपी टू रीड इट. आय एम व्हेरी वेल हिअर सो डोंट वरी अबाउट मी यासारख्या शब्दांनी सुरुवात करावी. यानंतर मेन बॉडी म्हणजेच पत्राचा मुख्य भाग. या भागात विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून आपला पत्र डेव्हलप करायचा असतो. हा भाग 8 ते 10 ओळीत पूर्ण करावा. त्यानंतर एंडिंग लाईन म्हणजेच पत्राचे शेवट. यामध्ये कन्वे माय रिगार्ड्स टू युअर मदर, फादर अँड लव टू लिटल चिंटू, पिंटू यासारख्या वाक्याने शेवट करावी. नंतर समारोप म्हणजे सबस्क्रिप्शन युअर्स लव्हिंगली, युअर्स लव्हिंग सन, युअर्स लव्हिंग डॉटर यासारखे लिहून त्यापुढे नाव लिहून समारोप करावा. आता यानंतर पत्रलेखनाचा दुसरा भाग म्हणजे फॉर्मल लेटर म्हणजे व्यावसायिक पत्र पाहू. फॉर्मल लेटरमध्ये रिसिपियंट्स ॲड्रेस म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याचा पत्ता लिहिणे अत्यंत आवश्यक असते. पत्राची सुरुवात करताना आपण पत्र कोणाला लिहित आहोत त्याचप्रमाणे अभिवादन म्हणजे सल्युटेशन लिहावे. पत्रामध्ये शक्यतो 3 भाग असावेत. 1 पत्राची सुरुवात म्हणजे बिगिनिंग, 2 पत्राचा मुख्य भाग म्हणजे पत्राचा मुख्य विषय बॉडी ऑफ द लेटर आणि 3 पत्राचा शेवट म्हणजे कन्क्ल्युजन. नवीन नियमानुसार परिच्छेद म्हणजेच पॅरेग्राफ्स दर्शविण्यासाठी जागा न सोडता ज्या ठिकाणी परिच्छेद पाडायचा आहे त्या ठिकाणी एक ओळ म्हणजे लाईन सोडावी. पत्र लिहिण्यासाठी जे मुद्दे दिलेले असतात त्यांचे चांगले वाचन करून त्यांचा योग्य प्रकारे वापर करून पत्र अंदाजे 3 परिच्छेदामध्ये लिहावे. म्हणजेच पत्राची योग्य सुरुवात बिगिनिंग, मुख्य विषयाचे अचूक स्पष्टीकरण, आशय बॉडी ऑफ द लेटर व समारोप कन्क्ल्युजन असे 3 परिच्छेद असावेत. पत्रलेखनामध्ये व्याकरणाच्या चुका नसाव्यात. पत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना व्हेरियस स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेस असाव्यात. या फॉर्मल लेटरची व्याख्या पाहूयात. These letters are written on some organization authorities for specific purpose or work. The language of these letters is formal and to the point, not friendly. The addressee, the person to whom you write a letter in the formal letter, is not your relative or friend. He may be known or unknown to you. Formal letters can be of following types. 1. Letter to the in charge person, thank him for something. 2. Letters to the bank manager regarding some problems related to bank account, credit card, loan, etc. Letters to demand something as an in charge of a specific department, section, for example, library, sports. Letters to the manager to complain about something you bought or purchased. Last one, letter to the head of the department, in charge officer for irregular power, water supply, cleanliness in your ward area, overflowing of garbage, increase in the number of wandering dogs, animals, nuisance of rowdy boys. Business or official letters to some organizations for making inquiry, registering complaints,
asking for a giving information, placing order and sending replies. Letters to the editor, giving suggestions on an issue, inviting reporters to cover news, to catch their attention on a social issue. Letters to the headmaster of your school asking bona fide certificate, SSC passing certificate, or making suggestions for improvement in school, asking permission to participate in competitions, letters to your class teacher asking leave. Next, tips for writing a formal letter. 1. Keep all the text aligned to left margin of the page. Start with your own address. Mention date after your address. Mention the designation and address of the person to whom you are writing the letter. Then mention the subject in clear minimum words. Now write the subject and start with the salutation as Dear Sir, Dear Madam, Respected Sir, Respected Madam. Some sentences useful to write in the beginning. खालील काही वाक्य आपण सुरुवातीला वापरू शकता. I wish to apply for the post of. On behalf of my school, I want to draw your attention towards. We propose to take a trip to. I, the undersigned, is the secretary of Dash and would like to draw your attention to Dash. I am a former or past student of your school. I, undersigned, is the account holder of your bank. I am sorry to write this letter to you, but I cannot. I will be grateful if you send me the following books or furnitures. These are some sentences which we write before writing the body of the letter. The following sentences are very useful to end such type of letters. For example, I hope you will help me in this matter. I enclose a check for rupees dash. I request you to cancel my order and return the money I paid. Please send me the books, furnitures, uniforms, information as early as possible. I therefore humbly appeal to you to pay heed to this burning problem. Expecting an early action in this regard, I therefore request your permission to visit the factory. So I earnestly request you to send me the character bona fide living certificate and oblige. I shall be much obliged if you come here and see the condition. Please do the needful in this matter. I request you to consider my application. यासारख्या वाक्यांनी फॉर्मल लेटरची शेवट करावी. नाव नेक्स्ट फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर म्हणजे व्यावसायिक पत्राचे स्वरूप पाहू. सेंडर्स नेम अँड ॲड्रेस हा भाग पत्राच्या डाव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात लिहावे. त्याच्यानंतर रिसिव्हर्स नेम ॲड्रेस अँड डेसिग्नेशन, पत्र ज्याला पाठवायचं आहे त्याचं नाव, त्याचा पत्ता आणि त्याचा हुद्दा त्याच्या खालच्या ओळीवर लिहावे. त्याखाली एक ओळ सोडून ज्या पत्राचा विषय आहे तो विषय लिहावा. विषयानंतर पुन्हा एक ओळ सोडून सल्युटेशन म्हणजे अभिवादन लिहावे. त्यानंतर मात्र पुन्हा एक ओळ सोडून लेटरची सुरुवात लिहून त्यानंतर मेन बॉडी ऑफ द लेटर लिहून पत्राच्या शेवटी सबस्क्रिप्शन म्हणजे समारोप लिहावा. मार्किंग स्कीम ऑफ फॉर्मल अँड इन्फॉर्मल लेटर, व्यावसायिक आणि घरगुती पत्राची गुणदान पद्धत. फॉर्मल लेटरमध्ये सेंडर्स ॲड्रेस अँड डेटसाठी अर्ध गुण आहे, तर इन्फॉर्मल लेटरमध्ये सेंडर्स ॲड्रेस अँड डेटसाठी अर्धा मार्क दिलेला आहे. फॉर्मल लेटरमध्ये रिसिपियंट्स ॲड्रेससाठी अर्धा मार्क आहे, तर इन्फॉर्मल लेटरमध्ये रिसिपियंट ॲड्रेस नसतो. फॉर्मल लेटरमधील सब्जेक्ट आणि सल्युटेशनसाठी हाफ मार्क्स आहे, तर इन्फॉर्मल लेटरमध्ये सल्युटेशनसाठी हाफ मार्क दिलेला आहे. फॉर्मल लेटरमधील मेन बॉडीसाठी 2 मार्क्स आणि इन्फॉर्मल लेटरमधील मेन बॉडीसाठी 2.5 मार्क्स दिलेले आहेत. फॉर्मल लेटरमध्ये सबस्क्रिप्शन म्हणजेच क्लोजिंगसाठी हाफ मार्क दिलेला आहे, तर इन्फॉर्मल लेटरचा क्लोजिंग हाफ मार्कचा आहे.
त्यानंतर ग्रामरमधील फॉर्मल आणि इन्फॉर्मल हे दोन्ही प्रकारामध्ये 1 गुणासाठी ग्रामर आहे. यानंतर काही फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर्सची उदाहरणं पाहूयात. ट्री प्लांटेशन ड्राईव्ह, an initiative by Nagar Panchayat Renapur. Let's plant on 15th October 2019 at government schools, colleges, hospitals, streets and Nagar Panchayat. Target 500 saplings. Duration 1 day. Time 9 am to 5 pm. Plant a tree on your birthday and watch it grow with you. Come join us. Write to us for voluntary registrations. Address Nagar Panchayat, Main Road, Renapur. Advantages of tree plantation: 1. Trees provide shade and fruits. 2. Trees control soil erosion. Trees provide habitat for wildlife. Trees act as windbreak. Trees breathe in carbon dioxide and gives out oxygens. या वरील जाहिरातीवर आधारित इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटरचे प्रश्न पाहूयात. प्रथम इन्फॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड encouraging him or her to take part in the tree plantation drive. Remind him or her about his or her birthday is on the same eventful day. Tell him or her about advantages of the drive. आता या इन्फॉर्मल लेटरच्या पत्राचं उत्तर पाहूयात. पहिल्यांदा पत्ता पल्लवी चव्हाण, साई सदन, ॲट पोस्ट रेनापूर, तालुका चिपळूण, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, 5th February 2020. Dear Shilpa, now let us see the first paragraph of this letter. I received your letter yesterday and happy to know your love and affection towards nature. I know your birthday falls on 15th February and you plant a tree every year and take care of it. This year I am going to bring you a big opportunity to work as a volunteer in a tree plantation drive. After this opening paragraph, let us see the body of the letter. Recently, I read a handbill circulated by Nagar Panchayat Renapur. They are arranging a tree plantation drive on your birthday, that is on 15th February, and planting around 500 saplings at government schools, colleges, hospitals, streets, and Nagar Panchayat from 9 am to 5 pm. I know you will be very happy to join in this drive initiated by Nagar Panchayat Renapur. It is a big opportunity for you to be an eyewitness of tree plantation on your birthday, and I know you will enjoy the event. You already know how important trees are. They provide shade and fruits, control soil erosion, provide habitat for wildlife, act as windbreak and balance carbon dioxide and oxygen. If you want to gift all these things on the nature on your birthday, kindly register yourself as a volunteer for the drive. I am always with you to support. Now, the last paragraph, it is closing paragraph. Convey my regards to uncle and aunt and love to little Yatin. Hope you will meet on the way of your birthday with a broad outlook for the nature. I am a phone call away to know your decision. Your loving friend, Pallavi Chauhan. Now we are going to see the formal type of letter. Let us see the question. Write a letter to the organizer of the event requesting him or her to register your name as a volunteer. Also inquire about the following things: types of trees, snacks, refreshment during the event, certificate of the event, add your own points. Now let us see the answer of this formal question. विनेता तंबाके, लक्ष्मी सदन, विशाल नगर, सोलापूर 413006, 3rd March 2021. The organizer, Tree Plantation Drive, Nagar Panchayat Renapur, Ratnagiri. Subject: registration as a volunteer. Respected Sir, I read the handbill circulated by you about Tree Plantation Drive, which is to be taken place on 5th February 2019. It is really a good initiative taken by you to protect trees and help the nature to grow. I am one of the tree lover who knows the benefits of planting trees and its usefulness to the surrounding areas.
I always have love and affection towards trees. So, when I read about your tree plantation drive, I decided to be a part of it. As a volunteer, it is really a big opportunity for me to be an eyewitness of planting 500 saplings. It is really a great joy to see the plant or tree growing soon or planted by us. Kindly register my name to a volunteer for this tree plantation drive. Help me to contribute for the nature. I would also like to know whether you are honoring with the certificate of participation or not. Are you going to make an arrangements of snacks and refreshments during the event? Hope you will intimate me about my registration as early as possible. Thanking you in anticipation, yours sincerely, Vinita Tambake. Like this letter, you should try to solve formal and informal types letters and prepare for the letter writing. मित्रांनो, या प्रकारात पत्रलेखनाचा फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर मी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचा भरपूर अभ्यास करा व तयारी करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. Thank you very much.